આવજે ભાઈ આ દીકરો સભામાં દીવાઈ ગગેવ માજાવા મારી અરે અરે કા સાઈનાની ચાનંદ माझा संगीर बहुनावली देवदी का जाकानी आवाज दे भगवान देव झोपीला शिल जागा हो हातनी साया धरतो घर मानवी नाता मोता पही पावना सोयरा धायरा मंडपामध्ये धिया सगळ्या माय बापाला भगवान आशीर्वाद दे मंडळी आता मान नमन होता मान कुठे जय भगवान देव नारायण देव करता देव सारता देव धोतराम धोत हे भगवाना अरे त्या देवदार घेऊन मंदिर वाडी अरे पांडवाचा राजा अरे माझा देव भाऊ ये मानवी देव भाऊ अरे देव अरे अरे 33 कोटी देवांचा राजा इंद्रदेव तो माझा आणि त्या इंद्रदेवाची वस्ती अमरावती म्हणजे आहे स्वर्गाची राजधानी रे भाऊ म्हणा ये रे स्वर्गानी राजधानी देवनी मानी अरे अमरावती स्वर्गाची राजधानी काही सांगू पोचल्या बाबांनी पवन काढली आयाबाई निवाजनी होणारी कथा या पोचल्या बाबाच्या पवन वरून सांगू पवन काढी रे माने पोचल्या बाबांनी लंकाचा मेढ्यादार खाचा पायातून निघला बुद्धल हनुमंत हे भगवाना अरे त्या हनुमानकडे सारख्या गावामध्ये जुनी पांढरी नवी पांढरीच्या मेढ्याला माणसं सवाच्या गुंडाला माणसं पिपळा देवीला माणसं ठाणका ठुणकाला राजा मानयाने मुमान राजा मानयाने मुमान अरे
लागल्या पहा मोगराणी गावामध्ये पिढा पिढा जायला पाहिजे सुख छाया मिळाला पाहिजे पोचल्या बाबा कार्य करणारा माणूस निघून गेले या पोचल्या बाबाच्या पाठीमागे पूर्ण गाव रडायचं काही तुम्हाला सांग पोचल्या बाबाचा उपकार कधीही मिटणार नाही पिटणार नाही भाऊ उपकार कधी पिटणार नाही पिटणार नाही भाऊ उठल्या बाबाने गुन्हार जाऊ गुन्हार जाऊ भाऊ काय सेवा केला तर भाऊ माझ्या राजांना पोचल्या बाबांना बायको पोऱ्या तर रडतीच काय नवर पण पूर्ण गावच रडी गावच काय परंतु पूर्ण नवापूर तालुका बाबाच्या नावाने रडत आहे अशी मूर्ती पुन्हा मिळणार नाही मिळणार भाऊ अशा माणूस तुम्ही गाव कधी जन्माला येणार नाही भाऊ काय ना गुन्हर गाऊ भाऊ माय बापांना जरी पोचल्या बाबा गुरुवारच्या दिवशी 22 तारखेला देवाज्ञा झाल्या तरी परंतु त्याचा आत्मा मृत्यू झालेला नाही त्याचा शरीर सोडून गेला आत्मा हा जिवंत आहे जिवंत आहे भाऊ आत्मा कधी मरत नाही मरत भाऊ मरत नाही मरत अरे नाही भाऊ मग माझ्या बसलेले मायबाप माया बहिणी काय सांगते आत्मा मरत नाही मग एवढा दिवस राहत आणि शरीर महिना तपोवन सूक्ष्म रूपाम शरीराभोवती फिर शरीर आपण जाळाला घेतो मसनापर्यंत आत्मा येतो शरीरने भोवती चक्कर मार आत्मा जो कुडी जळ तो शरीर तर थांब आणि याल पुढना तो आत्मा जो ठई सावादी येला जागावर मुक्काम अरे ही सावानी जागा रोज आत्मा मुक्काम राहतो मुक्काम राहतो भाऊ आत्मा कधी मरत नाही मरत नाही भाऊ मग तुम्ही सांगशा रातभरी सवा मुक्काम राहा आणि या लग्नाचं कशाचा आपली नात्या गोत्या बोळवणीला काही येतात नाही काही साला जमत नाही साला बोवा पोचल्या बाबांनी दारवर जाऊ दारवर बंगला जाऊ सांग कोणी दारवर सांगता तर तो आत्मा या लग्ना त्यांनी मुख्य दरवाजावर रोज दार पै बस त्याला घर जाता येत नाही राजांना अधिकार नाही म्हणून तो रोज दरवाजावर राहतो म्हणून आपल्याला रायन साहेब नातेवाई त्यांनी दारवर चालण्याचं भाऊ या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ब्राह्मण सुद्धा देणार नाही भाऊ सांगणार नाही भाऊ माझ्या राजांना 8 दिवस ही सवाच्या जागी मुक्काम होता आणि 9व्या रात्री तो त्याच्या घरी अंगणामध्ये येतो फटू जवळ जातो त्याच्या जागरणासाठी भजन कीर्तन राहत तो भजनात येतो जो कोणी आया बहीण भजनामध्ये ती फटूची सेवा करते भजनावाला सलाखना लावते ती सेवा त्याला मिळते तेव्हा त्याला शांती मिळते आम्ही सांगतो तर कधी नंबर येईल अरे शरीर मरणा आत्मा आत्मा कधी मरत नाही मरत नाही भाऊ आया बहिणी आज मी पोचल्या बाबांना आत्मा फटू जवळ तो सगळ्याला पाहता माझ्या जागरणाला कोण आलेला मला काशी लावाला कोण थांब बहीण थांब का बाशी थांब मामा थांब का बेवणा थांब का भाषा थांब आत्मा अरे लावा भाऊ काय रे नजर लावा नजर अरे लावा भाऊ माझ्या राजांना तो आत्मा 10 क्रियाविधी झाल्यानंतर 11 आणि 12
घेतो आणि 13व्या दिवशी 13वाचा घास घेतो तो बी कावळाने खादा तर तो तृप्त होतो गायीने घेतला तर शांती होतो जर कावळ्याने धरण केलं नाही अन्न त्याला मिळत मिळत नाही भाऊ आत्मा तृप्त होत नाही होत अरे नाही रे भाऊ माय बापांना 13व्या दिवशी तो आत्मा 13वाचा घास ग्रहण करू आपल्या घरातून मार्गाला लागला प्रेमाच्या मार्गाने जातो मग पुण्य कर्म जर त्याने आयुष्यात केला असेल तर वैकुंठला आत्मा जातो आणि थोडा मध्यम कर्म केला असेल तर स्वर्गात जातो आणि वाईट जर कोणी केला तो नरकात जातो नरकात जातो भाऊ आणि आम्ही सांगतो सगळ्याला अरे गांगुंडे भाऊ काय काय तर मला जमू देतात नाही मग एखादी बोळवणीला जाऊ तर शाना शाना बाबा सांगतात डोंगऱ्या दादा कशी आधी मरू दे माळ करी राव नाही तर टाळ करी राव नाही तर सत्संग राव मरल्यावर बा सगळ्याला एकच पण माने आया हो मरल्यावर एकच नाही तर 3.5 वाटा 3.5 म्हणजे एक वैकुंठ एक स्वर्ग एक नरक एक आहे आधी वाटा वाटा भाऊ आधी वाटा भाऊ तर आता मी तुम्हाला वाटा सांगून गेलो पण वैकुंठाला कोण जातो स्वर्गात कोण राहतो नरक मग कोण जातो आता जे एखादीकडे बोट केली तू नरक मध्ये मग सांगा बोट टाकण्यापेक्षा वागणूक सांगू तुम्हाला समजून जाईल समजून जाईल बाई कोणीकडे बोट दावा ना कामाले नाही कामाले हे नाही भाऊ माय बापांना आपण जन्माला आल्यानंतर भगवंताने आपल्याला काम लावलेलं आहे आई संसार तर कोणी बी करत संसार कराशिवाय कोणी भरत नाही संसार बी करा पण थोडा वेळ काढी परमार्थ करा परमार्थ कळा ना तुम्हाला आई भजन पूजन या देव ना कामा येळ काढी काही लोक पहाट पावत कोणी भजन कर कोणी पूजन कर कोणी गीता वाच कोणी भागवत वाच कोणी माणिका डोळाला तप कर काही जप करता काही उपवास करता काही तर ना काहीच करता नाही वैकुंठम जाती तुम्ही समजून देवा समजून हे देवा भाऊ समजून देवा समजून रे देवा रे भाऊ आणि आया बहिणीवर तुम्ही तरुण आहात भाऊसाला बी सांग तुम्ही अजून न वाजत काही म्हातारा नाही वेळ गेलेला नाही अजून सध्या आपण सावध व्हा आणि देवनी कामला लावा जो भजन करील पूजन करील कथा करील कीर्तन करील उपास करील जप करील तप करील त्याला निश्चित वैकुंठ मिळेल वैकुंठना दरवाजा देवना कामा करणाऱ्याला वैकुंठ मोकळा हाय रे बाबू मोका गया मोका बाबू आणि एवढा बी कोणाला भजन पूजन जमवा नाही तर सोफा सांगी जाऊ अन्नदान करा वस्त्रदान करा पोसली पोरगीला कन्यादान करा एखादी मंदिरला दान करा आंधळ्या पांगळ्यांनी कदर करा सेवा करा जो दान धर्म आन धर्म गोदान सुवर्णदान भूदान जो दान कर त्याला निश्चित स्वर्ग न स्वर्ग मिळ भाऊ स्वर्ग न मिळ अरे मिळ भाऊ आणि काय काय मानिक शीत मग कोणताच करता नाही जड देवना बी काम नाही धर अन्नदान बी नाही मानिक शीत गोदर नाही उठल्या बायकोला सांग ये ना उतारेचा नाव ये पोशी त्या नाचवाई आणि त्या पळी घ्या अशा उठाने रेटाने चोऱ्याने सपाऱ्या कळी घेवा ना त्या साला अन्न रखणी जो साड्या सुटल्याच कर आयुष्यभर लांड्या लबाड्याच कर दुसऱ्याने पोरी घी पळ दुसऱ्याना पोसा घी पळ या साला नरक मोकळा मोकळा अरे भाऊ
मोकळा गया मोकळा ग अरे भाऊ आणि अजून गेली पुढे जर संशयता अर्धी वाट कोणाला मिळेल हा. आणि आय हो हा. सट्टी म्हणे आपल्याला 5वी रोज 5वी सट्टी पुंजी हा. तर टाक मार दे मग? कोणाला 100 वर्षे हा. कोणाला 80 वर्षे हा. कोणाला 90 वर्षे मग तेवढा जगवाना म्हणलं ना हा. कामा धंदा करी मग? नाही झाला तर जगाना भरोसा नाही. नाही आणि आय हो हा. तुमच्याकडे बरा पण मला एक आमनीच बाग मग हा. एक डवर बाबा बाजार मग भेटला हा. नारळावर बाबा तू नातूस हा. 22 वर्ष ना तरुण बांडगा हा. कशाला मरणार हा. तर तो डवर बाबा काय सांग माने आयो हा. डोंगऱ्या भाऊ हा. मागली वरीस हा. तो माना नातूस एक बांडगीला बुवा सारखा फोन लावा ना हा. बांडगीला हा. बांडगी कळन तुम्हाला हा. बांडगीला फोन लावा ना हा. आव तो बांडीस कालच बंद पडी घ्या. गया तो पोसानी फाशी लिहिली लिहिली. या फाशी घेणारा हा. राखेल टाकणारा लाईटला लटकी मारणारा हा. गाडीला ठोकाय मारणारा हा. आपण सांगू हा. तो ठेवी अपघात कसा होता हा. जो पापना पात्या कर हा. त्याने अपघात होतो हा. आणि जो अपघाती मर हा. तो स्वर्गमा नाही नाही. वैकुंठमा नाही हा. देव त्याला नरकमा सुद्धा हा जगत नाही जगत अरे नाही रे भाऊ जगत नाही जगत अरे नाही रे भाऊ मग तुम्ही सांगता अशा पापी माणसाला देव नरकमा सुद्धा घेत नाही नाही. मग त्या रातावात कठ हा. तुम्हाला सांगी देऊ तेसनी जागा हा. तुम्ही आमुष्या पुण्यावला नदी मजा हा. नाही तर नाला मजा हा. त्या आमुष्या पुण्यावला हा. त्या भुतडाने शिंदडाच्या फिरताना हा. या सगळ्या आत्महत्या करीच्या मरता हा. त्या भूत पिशाच होता पिशाच देवता भाऊ म्हणून ते सला मिळ अर्धीच वाटाडी घर हे वाटड भाऊ म्हणून आया बहिणी सला हात जोडू हा. भाऊशी पाय पडू बर. सगळा करा आपण आत्महत्या करू नका नका. आणि अशा दिवसला जाऊ नका आयुष्यभर जगा हा. भगवंतने आपल्याला सटीने टाका मारल्या वाग. आणि सटीभर म्हणी तात्प्रमाण वागा वाग. म्हणजे आपल्याला जागा चांगली मिळी मिळेल. 84 लक्ष योनी कोटी प्राणी हा. धरतीवर जीव जंतू 84 योनी आहे आहे. सगळ्या जीव भेटत वाटत हा. 84 योनी मधून हा. शेवटचा जन्म हा. माणसाचा मी माणसाचा हे मिळ भाऊ माणसाचा मिळ माणसाचा हे मिळ रे भाऊ म्हणून तर तुकाराम महाराजने सरप्रमाण दिला तो खोटा नाही तुकाराम महाराज काय सांग हा. एक येवणी कोटी कोटी फेरा एक येवणी कोटी कोटी फेरा शेवटच्या काही मला माणसाचा जन्म तुया शेवटच्या काही मला माणसाचा जन्म तू एक येवणी कोटी कोटी फेरा एक येवणी कोटी कोटी फेरा शेवटच्या काही मला मानसाचा थारा या शेवटच्या काही मला मानसाचा तारावतू एका योनीमध्ये कोटी कोटी फेरा आहे. आणि शेवटच्या टायमाला मनुष्य जन्म हा. मनुष्य जन्म घ्याला हा. कोटी योनी फिरावायला लागे रे लागे रे अरे लागे रे भाऊ रे मानवतू अरे 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 कैलासवासी पोचल्या गंगाराम रेवा हा. आणि हा पोचल्या बाबा आपल्या हा. मोगराणी गावाचा नाही तर नावली गावाचा हा. 5 गावाच्या पंचायत मध्ये हा. 45 वर्ष सरपंच राहिला हा. एवढा अधिकार हा. कोणाला मिळत नाही मिळत रे अरे नाही रे भाऊ माझ्या राजांनो आपल्याला साधा घरनी बायको ऐकत नाही नाही. पण त्यांना 5 गावना लोक ऐकी चालत नाही. एवढा त्यांना अधिकार होता नाही. म्हणून पोचल्या बाबा पुण्यवान माणूस हा. तर त्यांनी पुण्यकर्मामुळं त्यांनी आत्माला हा. 5 तीर्थला घेऊ घेऊ. 5 तीर्थने आंघोळ्या करू घेऊ. त्यांना आत्मा हा निर्मळ करू निर्मळ रे. अरे करू रे भाऊ निर्मळ करू निर्मळ अरे करू रे भाऊ
मायबापांना आत्माला सिद्धी मिळवण्यासाठी पहिला मान सिद्धेश्वराला देत. अरे 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 सिद्धेश्वर, बाबीश्वर, गंगेश्वर, कपालेश्वर आणि मुख्य जो आहे पाचवा हा तिरुमतीश्वर अरे मुख्य हे तिरुमतीश्वर अरे स्वर भाऊ आपल्या पोसल्या बाबाचा आत्मा त्या सिद्धेश्वर, बाबीश्वर, गंगेश्वर, कपालेश्वर आणि शेवट कुठला जातो मुख्य हे तिरुमतीश्वर भाऊ मुख्य तिरुमतीश्वर देव आया बहिणीवर त्याच्या हातून काही वाईट कर्म झालेला असतो किंवा कोणाला वाईट वाकडा बोलायला असतात त्याची मुक्ती मिळवण्यासाठी तीर्थांगोळ्या करावा लागेल. कारण आत्माच्या जरी तीर्थांगोळ्या झाल्या तरी सुद्धा त्याच्या आत्माला पुढे चांगली जागा मिळावी म्हणून ही कृपा करावा लागेल. अरे तिरुमतीश्वराच्या रामकुंडावर आत्मा हा अंघोळ आत्मा या अंघोळ भाऊ आत्मा गोळ्या कर भाऊ रे आत्मा या गोळ्या कर भाऊ खबर अरे या गोळ्या कर भाऊ भाऊ रमाना तू अरे अरे तिरुमतीश्वराच्या पाच आंघोळ्या त्या आत्माला करू आणि तठून आत्मा कुठे नेऊ नाशिकच्या रामध्ये पवित्र अशी गंगा नदी आहे त्या नदीमध्ये राम कुंड भाऊ हाय रामाचा कुंड भाऊ हाय रामाचा कुंड भाऊ हाय रामाचा कुंड भाऊ पोचले बाबांना जो आत्मा आता भटकत आहे त्या रामाच्या रामकुंडाला घेऊ त्याच्या पाच आंघोळ्या करू रामकुंडाचा दर्शन घेऊ तठून तो आत्मा पूर्व बाजूला शिवशंकराची पिंड आहे पिंडीवर नमस्कार कर भाऊ अरे पिंडीना दर्शन कर भाऊ काय दर्शन कर रे बाबू अरे दर्शन कर अरे अरे पहाच्या गंगा नदीमध्ये शंकर भगवानची पिंड आहे आत्मा त्या ठिकाणी भटकत आहे ढवळ्या नंदीला मानला महादेवाची सत्य पार्वती माताला मानला पार्वतीचा निरोप विष्णू भगवाननी लक्ष्मी माता उभयतील निरोप पार्वती माता त्या विष्णू भगवानने लक्ष्मीला सांगतात अरे अरे मोगराने गावाचा पोसल्या नावाचा पुण्यवान माणूसचा आत्मा आपल्याकडे आले देवबाई अजून कोणाला निरोप लक्ष्मी माताचा निरोप ब्रह्मादेवाची सायत्री माता अरे सायत्रीला निरोप अरे अरे पार्वतीला निरोप लक्ष्मीला लक्ष्मीला निरोप सायत्री माताला आणि सायत्रीला निरोप शेवट गायत्रीला गेलाय बाईला मानव तू अरे 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 पार्वती लक्ष्मी सायत्री गायत्री चौघजणी येते आणि पोचल्या बाबांना आत्मा पदरात घेती त्या आत्माला बया जोकाना देती जोकाना आवाज देती ना बाई झोका देती जोका देती बाई झोका देती व मानी बाई गंगा झोका देती जोका देती बाई जोका देती मानी माई गंगा जोका देती जोका देती बाई
लोकांच्या किंवा माने मायवा गंगात आयाबाई देवाच्या पोसिया बाबाने आत्माला पदर्म चौघजणी घेतली आणि झोका देती पण झोका मुकाट्या नाही देते त्या काय सांगत्या हे बया सोनाय पालन रेतमी दोरी सोनाय पालन रेतमी दोरी आता इंदोरा ढाले मनारा दावत ये रे भगवान तू तव इंदोरा ढाले मनारा दावत ये रे भगवान तू सोनाय पालन रेशमी दोरी सोनाय पालन रेशमी दोरी आता इंदोरा लगाले मनारा दावत ये रे भगवान इंदोरा झाले मनारा दावत ये रे भगवान अरे 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 धावत ये भगवान श्रीरामाचं नाव घे तो पंचवटीला राम प्रभू देवा धावतच गेला आणि पोचल्या बाबाला आत्मा श्रीरामाने हातात धरला कुठे गेला पंचवटीला राम